संख्या, स्थानिक किंमत आणि मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या. आता हे याच्यावर आपल्याला म्हणजे इझी पॅटर्न मध्ये जे ग्रामीणची भरती म्हणा किंवा SRPF वगैरे CRPF जे काही भरती निघते याच्यामध्ये पॅटर्न थोडासा आपला म्हणजे नॉर्मल असतो, एकदम हार्ड प्रश्न नाही विचारत. तर त्याच्यामध्ये काय होईल, असे काही प्रश्न विचारले जातात की मोठ्यात मोठी संख्येतून लहानात लहान संख्या वजा करा किंवा काही. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला समजणं गरजेचं आहे की संख्या आहे त्या संख्येमध्ये आपण लहानपणी शिकलो याला युनिट म्हणतात है ना इंग्लिशमध्ये. तर आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात याला, एकक, मग दशक, मग शतक, हजार, दश हजार. मग एखादी आणखी संख्या लिहिली, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी, अब्ज है ना, दशअब्ज, खब्ज. हे माहित आहे ना तुम्हाला. किती लोकांना आता क्लास सुरू असताना आता समजलं की हे हे असते. असं तर नाही ना कोणी. तुम्ही अगर इंग्लिश मीडियम मधून असाल तर ते युनिट, मग 10, मग 100, मग है ना 1000, मग 10,000 असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहा इथे एकक लिहून घ्या असं, हे दशक, हे शतक, हजार. है ना, लिहून घ्या अगर लिहायचं असेल तर. लिहिलं. आता बघा ह्या 5ची किंमत किती आहे. हा नुसता 5 पकडला तर 5ची किंमत काय आहे सध्या इथे 5. ठीक आहे, सध्या काय आहे 5, कारण की तो एकक स्थानी आहे. पण या 4ची किंमत किती आहे 40. ठीक आहे, 4ची किंमत किती आहे 40. आणि 9ची किंमत किती आहे 900. 900. 5ची 5,000 आणि 3ची 30,000. ठीक आहे. आता याची अगर टोटल केली आपण तर तुम्ही अशी टोटल नाही करू शकत. हे तर मी इकडून लिहिलेलं आहे, तुम्हाला 5 इकडे लिहावं लागेल, मग त्याच्या खाली 4 लिहावं लागेल, बरोबर. इकडून सुरुवात होते. तर याच्यामध्ये याची टोटल पूर्ण किती येईल 35,945. बरोबर आहे, 35,945. हे तुम्हाला समजलं आणि हे आपण शिकलो पण आहे. हे काही शिकवायची काही आवश्यकता नव्हती. पण खूप जणांना हे पण खूप कन्फ्युजिंग असते की यार याची किंमत काय. आणि आता ते गणितांमध्ये पण येणार आहे. ठीक आहे, म्हणून हे शिकवलंय. तुम्हाला लिहायचं असेल लिहू शकता, याच्यावर आपण जास्त वेळ घालवणार नाही. ठीक आहे, मी समोर सांगतोय, तुम्ही लिहा. स्थानिक किंमत काढायची असल्यास, स्थानिक किंमत काढायची असल्यास त्यापुढे जितके अंक असतील, त्यापुढे जितके अंक असतील तेवढे शून्य, त्यापुढे जितके अंक असतील तेवढे शून्य त्या अंकावर ठेवा, त्या अंकावर ठेवा. आता इथे काय झालं, 5च्या जागी इथे 5च होते, आपण सरळ सरळ 5 ठेवले. त्याच्यानंतर 4च्या समोर किती अंक होता, 1 अंक होता, तर आपण शून्य लावला, एकच शून्य लागेल. 9च्या समोर 2 अंक आहे, आपण दोन शून्य लावले, है की नाही. 5च्या समोर 3 अंक आहे, 3 शून्य लावले. 3च्या समोर किती आहे 4 अंक आहे, 4 शून्य लावले. असं तुम्ही जितके अंक राहील त्याच्या समोर शून्य लावू शकता. म्हणजेच तुमचं काय होईल ते स्थानिक किंमत. स्थानिक म्हणजे काय झालं, तो शब्दाचा अर्थ काय, स्थानिक म्हणजे तिथे राहणारा, बरोबर. स्थानिक म्हणजे काय, जिथे तो राहतो. तर तो कुठे राहतो हा म्हणजे 3, जरी इथे याच्या नंबर वाईज तो 1, 2, 3, 4, 5व्या नंबरवर आहे, पण त्याची राहण्याचं ठिकाण म्हणजेच काय आहे, तो एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 30,000वर तो तिथे स्टेबल आहे. ठीक आहे, हा 5,000वर आहे, हा 900 वर आहे, हा 40 वर आहे आणि हा 5. यांचे जेव्हा टोटल होते तेव्हा ही अशी होते, बरोबर. आता समोर लिहा, संख्येची दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येची किंमत होय. संख्येची दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येची किंमत होय.
ओके. आता मी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याकडे दोन किंमत आहे. कशी? एक स्थानिक किंमत आणि एक दर्शनी किंमत. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न आहे या दोन मध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे. दर्शनी किंमतची डेफिनेशन काय सांगितली आता? संख्येची दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येची किंमत, बरोबर, त्या संख्येची किंमत. आणि पहिल्याची डेफिनेशन काय सांगितले स्थानिक किमतीची? वाचून सांगा. स्थानिक किंमत म्हणजे अंकाच्या संख्येमधील स्थानावरून ठरणारी किंमत. बरोबर. तर त्याच्यानुसार स्थानिक किंमत, अगर समजा आपण उदाहरणार्थ घेतलं 3 ची स्थानिक किंमत किती झाली? 3 ची स्थानिक किंमत किती झाली? 30,000. 30,000. ठीक आहे. आणि दर्शनी किंमत किती झाली? पॉइंट मध्ये येईल बहुतेक ना? नाही, पॉइंट मध्ये नाही. 3 ची हे बघा लिहा तिथे 3,000 सॉरी किती 35,945 या संख्येत 3 ची स्थानिक किंमत 30,000. 3 ची स्थानिक किंमत 30,000. ठीक आहे. व दर्शनी किंमत 3 आहे. म्हणजे किती आहे? 3. ठीक आहे. आलं लक्षात? मला सांगा मग 5 ची स्थानिक किंमत किती? 5,000. 5,000. ठीक आहे. आणि तेच 5 ची दर्शनी किंमत किती येईल मग? 5. 9 ची 900 स्थानिक किंमत, दर्शनी किंमत 9. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक उदाहरण द्या. 24, 59, 21. किती लोकांना नाही लिहिता आलं मला ते सांगा. 24, 59, 21. झालं? लिहिलं? या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काढा. काय येईल? स्थानिक किंमत किती येईल 4 ची? 40,000. 40,000. आणि दर्शनी किंमत? 4. ठीक आहे. ओके. आता दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतचा फरक समजला काय आहे? आता बघा, तुम्ही जेव्हा पोलीस भरतीमध्ये तिथे जेव्हा जाल म्हणजे एक्झाम मध्ये, तर तेव्हा ह्या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत अगर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकाल. एवढं तर सोपी आहे है ना? काय करायचं फक्त ओळखायचं आहे. पण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतच नाही समजेल मग त्याचं उत्तर तुम्हाला खाली पडेल. म्हणजे ते समजणारच नाही की एक्झॅक्ट विचारलं काय. ठीक आहे ना? स्थानिक किंमत विचारली तर तिथे तुम्ही लिहू शकता की 30,000 आणि ऑप्शन मध्ये 3 राहिला तर अरे यार सरांनी तर शिकवलं होतं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शिकवलं तर होतं पण आठवतच नाही. मग तुम्ही 3ही करू शकता आणि अगर आठवण झालं तर 30,000 पण करू शकता. बरोबर. तर याच्यासाठी हे छोटे छोटे पॉईंट बघा. एक्झाम मी काय सांगितलं, एक्झाम इझी आहे. बरोबर. कोणतीही ग्रामीणची म्हणा किंवा SRPFची जे CRPFची जे एक्झाम आहे ते थोडी इझी राहील. पण इझी मध्ये काय आहे,
त्याच्यात काही डोकं तर लावायचं नाही, पण पाठांतर असणं गरजेचं आहे. तर ते पाठांतर जर का तुम्ही नाही ठेवलं तर मग ती पण ते एक्झाम पण आपल्याला हार्ड जाईल. बरोबर आहे की नाही? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे जे शब्द आहे ते खूप महत्वाचे आहे. आणि हे शब्द कोणाला भारी पडतात? जे हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियम मध्ये असतात त्यांना हे शब्द भारी पडतात. म्हणूनच ती पोलीस भरती महाराष्ट्राची मराठीत आहे. समजले का तुम्ही? महाराष्ट्राचे जे रहिवासी आहेत त्यांनाच ते भरती म्हणजे देऊ शकतात. बाहेरचे ओपन मधून भरतील तर त्यांना हे भारी पडेल, आहे की नाही? आपण दुसरीकडे गेलो, समजा एमपी मध्ये गेलो, आपण ओपन मध्ये पडतो त्यांच्या याच्यामध्ये, तर मग तिथे आपण गेलो नाही, हिंदी आपल्याला जमून जाईल. बरोबर आहे. पण हिंदीचे पण काही शब्द असे आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. नाही तर आपलं पण तिथे जाऊन तेच होईल की नाही हिंदी आहे यार मी काय करू. बरोबर. त्यांचं इथे असं होईल. तर त्याच्यावर तर सगळ्यात सोपा उपाय आहे की अभ्यास करा. मी तर समजूनच राहिलोय. ठीक आहे. समोर दशांशातील संख्येतील अंकांच्या स्थानिक किमती. दशांशातील अंकाच्या स्थानिक किमती. लिहिलं? आता आपण इकडून इकडे गेलो, आता आपल्याला इकडून तिकडे जायचं. ओके. उदाहरण लिहा. 94, 25, 317. ठीक आहे. यामध्ये लिहा, यामध्ये एकक स्थानचा अंक, यामध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? आता एकक स्थान कोणतं आहे? इथे पॉइंट आहे. मला यार उत्तर द्या तुम्ही लोक. उत्तर नाही द्याल ना तर मजा नाही येणार. ठीक आहे. हा जो 5 आहे काय? 5. याचं सरळ सरळ उत्तर काय आहे? 5. बरोबर. याचं काय येईल? याचं काय येईल? 2. 20. हो, बरोबर आहे. 20. हो. याचा 400. 400. 9,000. 9,000. पण इकडच्या पॉईंटचं काय? इकडच्या स्थानिक किंमत किती येईल? 300. 0.3. बरोबर. काय? हो, 0.3 आपण लिहितो ना 0.3. पॉईंट नंतरची संख्या. अगर समजा 1.50 लिहायची आहे तर ह्या 50 ची किंमत किती झाली? 0.50. 1 रुपया झाला. आणि इकडचे जे 50 आहे ते 0.50. तर याला पण आपण कसं लिहू? 0.3. या 1 ची किंमत काय होईल मग? सांगा. 0.1. नाही, 0.01. बघ याच्या आधी एक आकडा आहे 3. बरोबर. तर तिथे काय लागेल? 0 लागेल. 0.01. ठीक आहे. आणि या 7 ची किंमत किती येईल मग? 0.0017. 0.017. बरोबर. आलं हो. लक्षात? ठीक आहे. हे लिहून घ्या. हो. हे बघा, जेव्हा नंदलाल जेव्हा उत्तर देऊन आला ना तेव्हा मजा येते क्लासमध्ये. तुम्ही जेव्हा उत्तर द्याल ना तर तेव्हा तुम्हाला पण छान वाटेल की नाही यार मी उत्तर देऊ शकतो. आणि चुकलं तर मी काही इथून मोबाईल मधून घुसून मारणार तर आहे नाही, आहे की नाही? तसंही काय म्हणते काही बोलू शकणार नाही कारण की तुम्ही तर ऑनलाईन आहे. समोर राहिली असती तर मजा आली असती. आता होईल तो. या तुम्ही सगळेजण ऑफलाईनच्या क्लासची वाट पाहून राहिले ना, या मग. लिहिलं हे लिहिलं?
आता याच्यामध्ये लिहा दशांश स्थळाच्या, म्हणजे हे काही गरजेचं नाही आहे, हे आपण आता शिकून घेतलं ना, हे लिहिणं काही गरजेचं नाही आहे, पण आता तुम्ही लिहून आले म्हणून सांगत आहे. दशांश स्थळाच्या स्थानिक किमती काढताना, दशांश स्थळाच्या स्थानिक किमती काढताना दशांशानंतर त्या दशांश स्थळापर्यंत जितके अंक आहेत तेवढे शून्य कुठे ठेवायचे? तेवढे शून्य कुठे ठेवायचे? त्या पॉईंटचे अंकाच्या पहिले अगोदर. पहिले म्हणजे अगोदर. ठीक आहे. बघा हे इथे 2 ठेवले, इथे 1 ठेवला, इथे काहीच नाही असल्यामुळे डायरेक्ट 3 दिले. जसं मगाशी आपण इथे केलं, ते मगाशी होतं ना ते उदाहरण, त्याच्यामध्ये काय केलं आपण, इकडे केले, पण दशांशामध्ये इकडून द्यायचे. ओके, हाच फरक आहे. आता काय होईल, तुम्हाला याच्यामधले मायनस प्लस है ना असे उदाहरणं येतील, तर तेव्हा तुम्हाला लक्षात पाहिजे हे गोष्ट. ओके, समोर आता लिहा, उदाहरण लिहा 325.0216 यामध्ये 6 ची स्थानिक किंमत किती? सहाची स्थानिक किंमत किती? आता साहजिक उत्तर कसं आहे, सोपी आहे ना. 6 पाहिजे, त्याच्या समोर किती संख्या आहे? 3 आहे, तर त्याच्या समोर शून्य किती लागेल? 3, बरोबर. आणि त्याच्या समोर एक पॉइंट लागेल, आणि पॉइंटच्या समोर नेहमी काय असतो? शून्य असतो. हे सांगायची तर काही आवश्यकता नाही ना. पॉइंटच्या अगोदर कधी शून्य लावायचा इकडच्या साईडने. याचं उत्तर काय येईल? हा पॉइंट घेतला इथे, ठीक आहे, आलीला 0, या 2च्या जागी पण आला 0, या 1च्या जागी पण आला 0, आणि 6 जसेच्या तसे. आणि या पॉइंटच्या आधी कधीही काय असते? शून्यच असते. 1 2 3 4 नसते. अगर आपल्याला हे विचारलं असतं, 5 वगैरे विचारलं असतं तर गोष्ट वेगळी आहे, पण इथे काही नसेल तर काय असेल? शून्य असेल. ठीक आहे, तर त्याची स्थानिक किंमत किती झाली? 6. आणि मला सांगा त्याची दर्शनी किंमत किती झाली? सॉरी, स्थानिक किंमत 0006 आणि दर्शनी किंमत किती होईल? आवाज नाही आला. 6 सर. 6. ठीक आहे. समोरचं गणित लिहा. 1 2 3 4 1 2 3 4 पॉइंट 5 6 7 8. एक 2 3 4 पॉइंट 5 6 7 8. ठीक आहे. यामध्ये 6 7 व 8 ची 6 7 व 8 ची स्थानिक किंमत किती? हे तुम्ही लिहून घ्या, है ना. उत्तर पण लिहून घ्या, माहित असेलच. .0678. नाही सांगू नको रे, सांगू नको. ते खूप सोपी आहे बरं, म्हणून याला काही आवश्यकता नाही तेवढं सांगायची वगैरे. लहान मुलालाही शिकवल्यावर सांगूनच देईल, नाही का. फक्त हे काय आहे, जसं आता
नंदलालला थोडासा मला वाटतं नंदलाल हा हिंदीवाला आहे का? हो सर. हा, तर त्या कसं होतं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत जे आहे हे काही म्हणजे त्यांना शिकवल्या नाही जात म्हणून त्यांना तिथे समजणार नाही. तर आता समजून जाईल त्याला. आता मराठीतही येते, आता तो मराठीत बोलत तर आहे आणि चांगली गोष्ट आहे, तो मराठीतच बोलत आहे, हिंदीत नाही बोलत आहे. चांगली गोष्ट आहे की त्याला बोलता बोलता तरी येऊन जाईल. ठीक आहे, काढलाय तो उत्तर. किती विचारलं? 6, 7 आणि 8. 6चं किती काढलं? 0.06. बरोबर. 7चं 0.007 आणि 8चं 0.0008. ओके, आता आपण समोर वाढू. लिहा 25.9476. 76 नाही, 67. 25.9476. यामध्ये 9 व 7च्या यामध्ये 9 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक काढा. ठीक आहे, हा लवकर काढा, मी त्यापर्यंत हे मी करतो. आला का उत्तर? आलं नाही. सांगायचं नाही आलं तर नाही आलं, आहे की नाही? आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिले 9ची स्थानिक किंमत काढू आपण. तर पहिली 9ची स्थानिक किंमत काय? 0.9. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे की त्याच्यातला फरकच सांगितलाय ना. यस. फरक काढ. आता 0.123 माईक बंद करून घ्या सुवर्ण. 1, 2, 3 इथे 1, 2, 3 आणि हा लिहिला 7. झालं? बरोबर आहे. इथपर्यंत आले होते तुम्ही. स्थानिक किंमत दोघांची निघाली. पण आता याच्यातलं फरक म्हटल्याबरोबर लहान मोठी कोणती आहे याच्यामध्ये कन्फ्युजन असेल किंवा कोणाचे उत्तर निघाले असेल. तू आणि माईक बंद करशील. तू व्हिडिओ बंद केला, माईक बंद कर. ठीक आहे, याच्यामधून मोठी कोणती आहे सांगू शकता का तुम्ही? 0.9. 0.9. आता बघा, याच्यामध्ये हा फरक ओळखणं गरजेचं आहे की याच्यातली मोठी कोणती आहे. आता मी याच्यामध्ये अगर म्हटलं 25.9467 याच्यामध्ये हा 5 इकडून सर्वात लहान, हा दशांशानंतरचा इकडचा सर्वात लहान, मग त्याच्यानंतर मोठा है ना, 2 मोठा. पण या दशांशानंतर, दशांश म्हणजे पॉइंटच्या नंतर तिकडे काय आहे? तिकडे उलटा आहे. हा पहिला सर्वात मोठा, मग हा त्याच्यानंतर थोडा लहान, मग हा त्याच्याही पेक्षा लहान आणि हा 7 सर्वात लहान. ओके, तर सर मग इथे तर शून्य जास्त लागले आहे. बरोबर, हा प्रश्न येईल की सर इथे शून्य जास्त लागल्या, मग हा का बरं नाही मोठा? तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, इकडून या दशांशानंतर इकडे जातो तर लहानापासून मोठ्यापर्यंत जातो आणि दशांशाच्या इकडच्या हातावर, म्हणजेच आता अगर मी असा उभा झालो तर हा माझा उजवा हात धरला आणि हा इकडचा डावा, तर डाव्या साईडला अगर आपण इकडून इकडे गेलो तर काय होईल? लहानापासून मोठी आणि इकडून मोठ्यापासून लहान. ठीक आहे, आता याच फरक काढा. म्हणजे काय? फरक म्हणजेच मायनस. फरक म्हणजेच काय? मायनस. तिथे लिहून द्या. फरक म्हणजेच वजाबाकी करणे. फरक म्हणजेच वजाबाकी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सबस्ट्रॅक्शन. कुठे गेला बा? नंदलाल गेला का? हिंदीमध्ये काय म्हणतात नंदलाल? मायनसला
हॅलो सर, घटाव मायनसला हिंदीमध्ये काय म्हणतात? घटाव घटाव घटाना. घटाना किंवा म्हणजे जोड घट असं काहीतरी आहे ना? हो. ठीक आहे. तर आता बघा, त्याच्यामध्ये मायनस केलं तर जसं मायनस केलं तर इथे शून्य आपोआप लागले आणि त्याची किंमतच तेवढी, म्हणजे इकडून इकडे शून्य लावलं तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे, त्याची किंमत तेवढीच राहणार. आता मला सांगा, 10 मधून 7 गेले किती उरले? 3. इथे हातचा एक फरक केला, 10 मधून 9 गेले, सॉरी 10 मधून 1 गेले, 9 उरले. इथे पुन्हा हातचा एक फरक केला, 10 मधून पुन्हा 1 गेले, इथे 9 उरले. बरोबर आहे का नाही? बरोबर. तुमचं उत्तर आलंय का? हो. कोणाचं उत्तर आलंय? कविताचं उत्तर आलं वाटतंय. ठीक आहे. आता बघा, 10 मधून 1 दिले इथे 9, इथे पुन्हा दिले 1 वापस, 9तून 1 गेला 8. हा पॉइंट जसाच्या तसा खाली उतरला आणि पॉइंटच्या आधी शून्य जसाच्या तसा. एवढं उत्तर कोणाचं आलं होतं? माझा. ठीक आहे. नाही पण आलं तरी आता तुम्हाला समजलं की एवढं उत्तर येत आहे. तर हे गणित IMP करून ठेवून द्या. आणि म्हणजे ज्याचं उत्तर नाही आलं त्याने करा, कारण की कसं आहे, जे उत्तर आपल्याला येत नाही ते उत्तर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ते गणितच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण की त्याचं उत्तरच नाही आलं ना, तेव्हाच तुम्हाला समजलं की नाही हे असं असते. तो उद्या चालून तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस जास्त करा. हे लिहून घ्या, त्यापर्यंत मी दुसरं गणित देतो. लिहा 93,000 93 नाही, 9,34,352. 9,34,352. 9,34,352 या संख्येतील 3 नंतरचा 5, या संख्येतील 3 नंतरचा 5 व 4 नंतरचा 5, 3 नंतरचा 5 व 4 नंतरचा 5 यांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. हा प्रश्न काढा ना तुम्ही, इकडे का बघत? काढून काढून ठेवा जेव्हापर्यंत मी लिहितो. म्हणून तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की तुम्ही तेवढ्या वेळपर्यंत काढून बसले पाहिजे. जेव्हा मी म्हणेल की थांबून जा वगैरे, तर तेव्हा थांबून जायचं, कारण की कसं आहे, त्यावेळेस मी गणित मिटवून तुम्हाला करायला लागेल. आता तुम्ही करू शकत होते, करा. यामध्ये किती म्हटलं? 3 नंतरचा 5, 3 नंतरचा 5, 4 नंतरचा 5, 4 नंतर कोणता आहे? थांबा 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 थांबा, 3 3 5, थांबा थांबा, हे उदाहरण उदाहरण दुसरं लिहा. उदाहरण दुसरं लिहा. मी त्याला ते उदाहरण 35 335.245. 335.245. आता समजेल तुम्हाला, कारण की ते उदाहरणातच नव्हता. सॉरी हा. आता करून बघा, येते का? थोडं क्विक उत्तर आलं पाहिजे लवकरात लवकर.
याच्यातलं सर्वात पहिलं बघा 3 नंतरचा 5 म्हणजे हा आहे आणि 4 नंतरचा 5 म्हणजे हा आहे. ठीक आहे, आलं उत्तर आलं. नाही आलं, करू का की करत आहे? चला ठीक आहे, मी करून दाखवतो. ओके, काय मग तसं तसं लेट होतं, मग ते युट्यूबवर ते खूप एडिटिंग एडिटिंग करून टाकावं लागते, मग ते खूप माथापच्ची होते. मी प्रयत्न करतो की असा सरळ सरसकट पूर्णच्या पूर्ण टाकून देऊ. हे बघा, 3 3 5.245 याच्यातला 3 नंतरचा 5 म्हणजे हा, याची किंमत आली 5 आणि या 5 ची किंमत किती आहे? हा पॉइंट मी जसाच्या तसा लिहितो. या पॉइंटच्या आधी मी 0 लिहू शकतो. ठीक आहे, 1 2 आणि हा 3. बरोबर, याचा काय करायचं आहे? स्थानिक किमतीतील फरक. आता मोठा कोणता आहे? हा 5 मोठा आहे आणि हा लहान आहे. तर या 5 मधून या 5 ला काढायचा आहे. इथे लिहिला मायनस. आता मला सांगा, इथे मी पॉइंट देऊ शकतो का? हो. 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 या 5 नंतर पॉइंट देऊ शकतो आणि हे इथे 0 लिहिले कितीही तरी काही फरक नाही पडत. बरोबर, ठीक आहे. या 10तून 5 गेले, 5 उरले. हातचा 1 परत केला, 10तून 1 गेला, 9 उरले. याला 1 परत केला, 10तून 1 गेला, 9 उरला. पॉइंट. आता इकडे जाऊ शकतो मी? इकडे जाऊ शकतो का? लावू शकतो. हो, साहजिकची गोष्ट आहे, जाऊ शकतो, कारण की याचं परत करावं लागेल ना. आता संख्या तिथे मागच्या गणितामध्ये तिथेच निपटली होती. आता इथे वापस करावं लागेल. इथे हातचा 1 वापस केला, 5तून 1 गेले, 4. बरोबर, उत्तर किती आला? 4.995.